नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथं 250 ग्रॅम म्हणजे पावशर दूध घेतलं, त्याच्यासाठी 50 ग्रॅम साखर घेतली, 2 पोहे खायचा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं, 2 चमचे दूध पावडर घेतलं आणि हे मँगो इसेन्स घेतलं आणि एका मँगोचा पल्प घेतला। आता चला सुरुवात करूया। असं पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध टाकायचं, दुधाच्या नंतर साखर टाकायची, मग हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं, दूध पावडर, याच्यातली एखादी गोष्ट नसली तरी काय नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। खालीच गॅसवर ठेवायच्या आधीच एखादा असं विस्कर घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। हे कॉर्नफ्लॉवर याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही, हे सगळं आधी खाली मिक्स करायचं आणि नंतर गॅसवर ठेवायचं। ते बघा व्यवस्थित मिक्स केलं मी। आता हे गॅसवर ठेवायचं आणि एकसारखं याला हलवत राहायचं। मीडियम गॅस करायचा आणि एकसारखं याला असं हलवत राहायचं, नाही तर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे तर कॉर्नफ्लॉवरच्या गाठी बनन। एकदा 5 ते 10 मिनिटात हे मिश्रण व्यवस्थित शिजतं। ते बघा हे मिश्रण व्यवस्थित शिजलं, हे असं झालं, मस्त घट्ट झालं बासुंदीसारखं। आता याला आहे ना याचं फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, असंच थंड होऊ द्यायचं। याला एकदम थंड, वाटल्यास तुम्ही फॅनच्या हवेला थंड करा, थंड होऊ द्यायचं। याला सत्तर थंड करून घेते मी हे। तर हे बघा मी पूर्ण थंड करून घेतलं। आता याच्यामध्ये आहे ना हे आपण ज्या भांड्यात ताक करतो, ज्यूस करतो, त्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं हे सगळं। आता व्यवस्थित मिक्स करायचं ना, तर सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित असं। आता याच्यात आपण जे आंबा हे करून घेतला होता मिक्सरमधून काढून, त्या आंब्याचा पल्प तो याच्यात टाकून घ्यायचा। जर तुमच्याकडे इसेन्स नसला तरी काय हरकत नाही, इसेन्स नका टाकू, तरी पण ही आईस्क्रीम छान होती। याचे मी 2-3 ड्रॉप्स याच्यात टाकून घेते मँगो इसेन्सचे। आणि याच्यात फूड कलर आपल्याला ऑरेंज कलर थोडासा 2-3 थेंब ऑरेंज कलर टाकायचा, म्हणजे कलर छान येईल। 2-3 थेंब ऑरेंज कलर टाकायचा आणि हे मिक्सरमधून 1 ते 2 वेळेस असं फिरवून घ्यायचं। ते बघा आपण हे मिक्सरमधून काढलं, एकदम क्रीमी झालं। याच्यात आपण कुठं काही क्रीम नाही टाकली, काय नाही टाकली, सायसुद्धा नाही। आता एखादा असं हे घ्यायचं, डब्बा घ्यायचा आणि सगळं मिश्रण आहे काढून घ्यायचं याच्यात। डब्यात काढून घेतलं मी। आता याला 2 तास सेट होऊ द्यायचं आणि 2 तासानंतर परत काढून आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरून घ्यायचं, म्हणजे याच्यात आहे ना जे बर्फाचे तुकडे जमतात ते जमणार नाही। आता हे झाकून मी जिथं बर्फ बनतो ना तिथं ठेवणार आहे 2 तास। 2 तासानंतर काढून आपण मिक्सरमधून काढू। तर हे मी फ्रीजमध्ये ठेवते। तर हे बघा आपण ही 2 तास फ्रीजमध्ये सेट केली, तर ही व्यवस्थित सेट झाली नाही। आता आणखी याला 2 तासाने परत मिक्सरमधून काढायचं हे आईस्क्रीमला, म्हणजे ही एकदम क्रीमी आणि सॉफ्ट होईल। तर आपण ही मिक्सरमधून काढली। आता ही सेट करायला 10 ते 12 तास सेट करायची, ह्याच डब्यात टाकायची। आता हे 10 ते 12 तास सेट केली ना तर व्यवस्थित आईस्क्रीम तयार होती। तर चला आपण बर्फ जिथं जमतो ना तिथं फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। तर बघा आपली मँगो आईस्क्रीम 10 ते 12 तास मी याला फ्रीजमध्ये सेट करून घेतलं। आता मँगो आईस्क्रीम मस्त तयार झाली। आपण याच्यात काढून घेऊ आणि एकदम क्रीमी झाली। आता ही मी नेमकंच काढलं म्हणून थोडी कडक हे झाली, नाही तर अशी थोडं 2 मिनटं काढून ठेवायची, मग व्यवस्थित मस्त अशी निघते। तर हे बघा मस्त अशी मँगो आईस्क्रीम तयार झाली। ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला उद्याच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.